बीडमधून एक धक्कादायक अशी माहिती समोर येते। व्यवसायातील पैशावरून वाद झाला आणि त्यातून एकाच्या पायाला कुलूप लावून डांबल्याची घटना घडलेली आहे। पायाचं कुलूप घेऊन तक्रारदार थेट पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झालेला आहे। आपण महत्त्वाची बातमी पाहतोय बीडमधून आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, नक्कीच केज तालुक्यातील हा सगळा प्रकार आहे। ज्ञानेश्वर इंगळे हे आणि दत्ता तांदळे हे दोघ जण भागीदार आहेत। मसाल्याचा व्यवसाय आहे त्यांच्यामध्ये। या व्यवसायाच्या वाढीसाठी दोघे जण मुंबईला निघाले होते, परंतु रस्त्यातच तांदळे यांनी ज्ञानेश्वर इंगळे यांना डांबून ठेवलं आणि त्यांच्याकडे जी रोख रक्कम होती ती काढून घेतल्याचं इंगळे यांचं म्हणणं आहे। आता या संदर्भात इंगळे यांनी केज पोलीस ठाण्याऐवजी थेट एसपी ऑफिस गाठले आणि एसपी ऑफिसमध्ये त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे। तर दुसरीकडे यातील जे आरोपी इंगळे ज्यांच्यावर आरोप करतायत ज्या तांदळेवर, ते तांदळे सध्या केज पोलिसांच्या ताब्यात आहेत। एकंदरीत या प्रकरणामागचं नेमकं सत्य काय या संदर्भात पोलीस तपास करत असून या संदर्भात गुन्हा देखील अद्याप दाखल झालेला नाही। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचं स्वरूप नेमकं समोर येऊ शकणार आहे। हो, नक्कीच उदय, पोलीस या घटनेचा नेमका कशा प्रकारे तपास करतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.